नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललोय फिरायला, कुठे कुठे जाणार आहे असं आम्ही ठरवलेला आहे पॅटर्न. पण तो पॅटर्न फॉलो होतो की नाही माहीत नाही मला. तर आता बघेन कसं काय करायचं, कुठे जायचं. सगळ्यात पहिले तर आत्ता आम्ही चाललोय बर्गर फॅक्टरीला. बर्गर फॅक्टरी म्हणजे एक रेस्टॉरंटच आहे. बघूया आता सगळ्यात पहिले तर तिकडे जाणार आहे आम्ही. तिकडून मग निघणार आहे चापोरा फोर्टला. तुम्ही दिल चाहता है मूवी बघितला असेल, तिकडे जो सीन आहे त्या फोर्टला आम्ही जाणार आहे. तर हे दोन तरी फिक्स आहेत, त्याच्या पुढचं मला काय माहीत नाही. तुम्ही पण व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला समजेलच. आणि हा मित्रांनो, तर तुम्हाला मला दाखवायचं होतं. मला म्हणजे माझं लक चांगलं आहे की आम्ही जी स्कूटी रेंट केली आहे त्यात मला अशी स्कूटी भेटली आहे जी एकदम नवीन कोरी करकरीत आहे. सगळ्यात पहिला कस्टमर मीच आहे त्या गाडीचा. मी तुम्हाला दाखवतो. फसिनो लाल कलरची स्कूटी. हे बघा, नवीनच आहे एकदम. याचं हे काढलं पण नाही. अशी बाय लक आहे भाई, लक आहे. आता आम्ही निघालो आहे बर्गर फॅक्टरीला. तुम्हाला मी तिकडचं दाखवतो बर्गर वगैरे काय घेतोय आम्ही ते. ओके, तर आम्ही आता आलो आहे बर्गर फॅक्टरीला. लुक ॲट द बर्गर फॅक्टरी ब्रो. चला मग जाऊ आतमध्ये. मित्रांनो, तर आम्ही मागवलंय कुमारा चिप्स. कुमारा चिप्स हे स्वीट पोटॅटोचे असतात. तर बोललो काहीतरी वेगळं ट्राय करूया खाऊन. आम्ही मागवलंय, बघतो ट्राय करून कसं आहे. रताळ्याचे ते रताळ्याचे चिप्स आहे, स्वीट पोटॅटोचे. ट्राय करून बघू. चांगले आहेत, मस्त आहे. म्हणजे मी आता बर्गर पण ऑर्डर केलाय, कारण हा मटन बर्गर आहे. मग दाखवतो. हा मित्रांनी मस्तपैकी फिश बर्गर घेतलाय, राडा. हे बघा, एकदम फ्रेश आहे. मित्रांनो, हे बघा, झुकिनी फ्राईज आहेत. झुकिनी तुम्हाला माहित असेल, काकडी सारखी असते जरा. व्हेजिटेबल मध्ये प्रकार आहे हा. त्याचे फ्राईज आहेत ते. तर ते आपला सांगेल तुम्हाला की टेस्ट कशी आहे. मित्रांनो, तर आता आपण ट्राय करूया झुकिनी फ्राईज. बघूया कसं. मी पण खाऊन बघतो. मित्रांनी तर चांगला रिव्ह्यू दिलाय. बाप रे, पण एक नंबर चॉईस आहे प्रसाद तुझे. आता आमचा बर्गर वगैरे खाऊन झालेला आहे. तर बर्गरमध्ये तुम्हाला मी सांगतो, थांबा जरा, हे यांच्याला बर्गरमध्ये काय काय होतं मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये अवाकाडो होता, ब्ल्यू चीज होता आणि बेकन होता. तर असा तो बर्गर होता आणि फुल हेवी होता. त्यासोबत आम्ही चिप्स पण मागवलेले स्वीट पोटॅटोचे. तर त्याच्यामुळे फुल हेवी झालं आहे. आता काय परत खायची गरजच नाही, डायरेक्ट संध्याकाळी खाणार. आता निघालो आम्ही चापोरा फोर्टला, जो दिल चाहता हैचा जो सीन आहे त्या फोर्टला. बघूया आता तिथे जाऊन काय मजा येते. आणि ऊन पण कमी झालं आहे, पाऊस थोडासा पडून गेला आहे, त्यामुळे वातावरण पण मस्त झालेलं आहे. आता निघतो आम्ही चापोरा फोर्ट. मित्रांनो, तर आता आम्ही चाललो आहे चापोरा फोर्टला. खाली पार्किंगची जागा होती, तिथे स्कूटी पार्क केली आणि आता चालत चालत चाललो आहे वरती. तर हा रस्ता आहे वरती जायला. सगळ्यात भारी काम आज काय झालं तुम्हाला सांगू. आज आहे ना, पाऊस पडला थोडासा, त्यामुळे वातावरण एवढं भारी झालं ना, गरम बिरम काय होत नाही. एक नंबर वाटतंय. फक्त वरती गेल्यावर पाऊस नको पडायला, नाही तर झालं मग सगळे कपडे बिपडे होणार खराब, मजा जाणार निघून. तरी आम्ही प्रयत्न करू की वर जाऊ, सगळं बघून लवकर रिटर्न खाली येऊ. मित्रांनो, तर ते खालून फक्त एक चढ होता. आम्ही आता आलो आहे इथून. आता मेन शिड्या चालू होत आहेत. 120 स्टेप्स आहेत बोलत आहेत. जाऊ आता चालत. एवढं खाल्लं आहे तर भाई एनर्जी मजबूत आहे आपल्याकडे, जिरणार. चापोरा फोर्टच्या वर आलेलो आहे गाईज मी आता. 120 जसं काय आलंय, काय बोलतात, 2000 स्टेप्स असल्यासारखं सांगतात. पळत आलो भाई, पळत. खरं खूप बरं वाटतं की उन्हातानाचं आलो ना, नाही तो वरती एवढी हालत झाली असती ना. आता सगळं हिरवंगार आहे, पावसामुळे एकदम वातावरण कडक झालेलं आहे. मी आता तुम्हाला त्या स्पॉटला घेऊन जातो जिथे दिल चाहता त्याच्या मूवीचा सीन होता तो. सध्या गर्दी आहे तिकडे खूप. थोडंसं खाली झालं का मी जातो, मग तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, तर आलो आहे मी आता इथे त्या स्पॉटला. गर्दी बघा किती आहे, दुनियाभरची गर्दी. आज तो स्पॉट आहे. तर मी ट्राय करेन तिथे फोटो काढायला. थोडा वेळ थांबतो, बघू जरा.
माणसं लय आहेत, काढणार फोटो तर काढणार. वरतून जो समुद्राचा नजारा आहे ना, एक नंबर आहे. मित्रांनो, तर आपल्याला गोव्याला आपला एक मित्र भेटलाय जो आपल्याला इंस्टाग्रामवर फॉलो करतो. त्याने आपले व्हिडिओ बघितलेत साताऱ्याचे. काय मित्र, नाव काय तुझं सांग? अक्षय. अक्षय. अक्षय डुबुकवाड. खूप चांगलं वाटलं की इथे आपला मित्र भेटला आपल्याला. तर एन्जॉय कर मित्रा गोव्याला. किती दिवस झाले आलाय तू? मला 2 दिवस झाले. 2 दिवस झाले. ओके, कर मग एन्जॉय फुल. भेटू वाशीचा आहे ना, वाशीला भेटू मग आपण कधी. भाई तर सातारकराच्या ज्या रील आहेत ना, त्याच्यामुळे जो प्रतिसाद भेटलाय मला, म्हणजे मला कधी वाटलं नव्हतं एवढा प्रतिसाद येईल मला. म्हणजे तो मुलगा वाशीचाच होता आपल्या इथला, बट तरी त्याने एवढं मित्रांसोबत आला होता, येऊन हात बीत मिळवला, फोटो वगैरे काढला. वेगळी फिलिंग आहे जरा. साताऱ्याचे जे रील आहेत ना, ते स्टॉप नाही केले पाहिजेत. मी मला असं वाटतं कंटिन्युअसली टाकले पाहिजे. रिस्पॉन्स एक नंबर येतो त्याच्यामुळे. कमेंट येतात वाईट साईड, बट ठीक आहे, सगळ्यांनाच येतात. पण मी कसं नवीन आहे ना, त्यामुळे ते मला लगेच लागतं मनाला सध्या. पण हळूहळू होऊन जाईल त्या गोष्टीची सवय. तर मी बनवत राहणार, आता बनवलंच पाहिजे भाई. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय जरा हिडन स्पॉट, हिडन जेम इन चापुरा फोर्ट. जरा आहे कष्ट आहे खाली खाली जायला, पण ठीक आहे कारण तिथून व्ह्यू चांगला आहे. जरा तिकडे जाऊन बसतो खाली. तर हा आहे तो हिडन जेम, जसं मी आता तुम्हाला बोलत होतो. एक नंबर आहे, मस्त समुद्र दिसतोय आणि इथे डोंगर आहे. इकडे येऊन मस्त रिलॅक्स करण्यासाठी पद्धतशीर जागा आहे. गार हवा येते, समोर समुद्र हिरवं गार आहे. फक्त इथे अलाउड नाही आहे, पण ठीक आहे, फिरायला आलं तर एन्जॉय करायचं. जरा इथे बसायचं शांततेत, चिल. आता आमचा चापुरा फोर्ट जो फिरून झालेला आहे, आम्ही आता निघालोय खाली आणि आता जाणार आहे पणजीला. पणजीमध्ये एक स्पॉट आहे, बघू आता. व्हिडिओमध्ये बघत राहा तुम्ही पण. मजा येते की नाही सांगा कमेंट करून. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे ओल्ड गोव्यामध्ये आता. तर एक चर्च आहे इथे, ऐतिहासिक चर्च, त्याच्या बाहेर आम्ही उभे आहे. ॲक्च्युली ओल्ड गोवा आहे आणि सगळे आहेत ना जुनी घरं आहेत आणि वेगळ्या वेगळ्या कलरची घरं आहेत. पण त्यांनी काय केलं आहे, म्हणजे सोशल मीडियावर जास्त व्हायरल होतं आहे, त्यामुळे त्यांनी घराच्या बाहेर लिहून ठेवलेलं आहे, फोटो वगैरे क्लिक करू नका, काय करू नका. इंस्टाग्रामर्स पण अलाउड नाहीत. सुमडीमध्ये काढतोय मी ब्लॉग. जायचं आता इथून. हा आहे ओल्ड गोवा, जिथे घरं आहेत मस्त मस्त जुनी आणि थोडे रंगीबेरंगी आहेत, कलरफुल आहेत. तर झालं, पण एवढं काही नाही, फक्त फोटो काढण्यासाठी खूप पब्लिक इथे जमा होते. फोटोज वगैरे छान येतात. फोटोशूटसाठी म्हणजे एकूण एक चांगलं आहे ते. आत्ता आम्ही परत निघतो आहे घराकडे, कारण पाऊस पण यायला लागला आहे आणि 5 वाजता ओल्ड गोवा बंद होतो. त्याच्यानंतर जास्त टुरिस्ट नसतात इथे. तर मग आता आम्ही डायरेक्ट गाडी घेऊन निघतो अंजुनासाठी. मग तिथून पुढे बघू काय. आणि आमच्यामध्ये एक आहे आरती म्हणून, तिचा आज बड्डेसुद्धा आहे. तर मग तो आपल्याला सेलिब्रेट करायचा आहे संध्याकाळी. तर मग बीचवरती वगैरे जाऊन आम्ही तो सेलिब्रेट करणार आहे असं ठरलं आहे. कारण तिचा बड्डे आहे तर भाई हक आहे तिला, तिच्या हिशोबाने काय सेलिब्रेट करायचं. आम्ही फक्त साथ देणार, फुल सेलिब्रेशन करायचं आहे रात्री. तर चला आता घराकडे निघू डायरेक्ट. आम्ही एका ओल्ड गोवाच्या चर्चमध्ये आलेलो आहे. तुम्ही पिक्चर बघितला असेल, मूवी जोश पिक्चर, त्याच्यामध्ये हे चर्च घेतलेलं आहे. शाहरुख खानचा मूवी आहे तो. तुम्हाला दाखवतो बाहेरून पहिला, मग नंतर पुढे जातो. तर आम्ही इथे आलेलो आहे चर्चच्या इथे, पण चर्च कसं बंद आहे, काय नाही इकडे शांतता आहे. पब्लिक फक्त येते, फोटो काढते, जाते, एवढंच आहे. बाकी कुठे जाऊ नाही शकत आहे आपण. चर्चच्या पुढे जो रस्ता आहे ना, काय मस्त वाटतं, एकदम पद्धतशीर. सही आहे, एक नंबर एरिया. तर एक नंबर आहे, भारी वाटतं. पावसामुळे थोडंसं हुकलं आहे सगळं, पण ठीक आहे, एवढा जोरात नाही आहे ते पाऊस, थोडा रिमझिमच चालू आहे. त्या केसं ओललं झाले पूर्ण आहे. ठीक आहे, आता आम्ही निघतोय घरी, बस झालं, निघतो आता काय. चला मित्रांनो, तर आता आम्ही चाललो आहे बागा बीचला. मगाशी आम्ही आलो ओल्ड गोव्यावरून घरी, आणि पाऊस वगैरे खूप होता, भिजलो पण होतो, त्यामुळे काय मी व्हिडिओ वगैरे काढला नाही. घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, थोडा वेळ आम्ही रेस्ट केली आणि आता चाललो आहे बागा बीचवरती. कारण मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की आमच्या ग्रुपमध्ये एक आहे, तिचा बड्डे आहे एक फ्रेंडचा. तर मग त्यासाठी आम्ही चाललो आहे सेलिब्रेशन करायला. तर तिथे सेलिब्रेट वगैरे करू आणि मग
आरामात येऊ घरी रात्री. माझा त्याचा प्लॅन आहे. तर तिकडचे काय फुटेज घेता येतील तर मी दाखवेन नक्कीच. तुम्ही व्हिडिओ बघत राहा अजून. मित्रांनो, तर आत्ता आम्ही आलेलो आहे बागा बीचला. बागा बीचला आम्ही बड्डे सेलिब्रेट केला. ती बघा आमची बड्डे गर्ल आहे. तर आता खायला वगैरे मागवलं आहे. खाऊन पिऊन आम्ही जाणार घरी आणि आराम करणार. तर याच गुड नोटवरती मी ब्लॉगसुद्धा संपवतो. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.